उपवासाची फोडणीची भगर खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खाण्याची सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी रेग्युलर भगर घेतलेली आहे. ही भगर एकादशी उपवासासाठी खाल्ली जाते. भगर मी स्वच्छ धुवून घेतली व 10 मिनिटाकरता पाण्यामध्ये भिजत घालते. भगर भिजत घातल्यामुळे ती छान मऊसूत शिजते. गॅसवर कढई ठेवली व त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं. तुम्ही तेलाऐवजी साजूक तूपही वापरू शकता. साजूक तुपामुळे फोडणीची भगर अजून चविष्ट होते. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी अर्धी चमची जिरं घालते. तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल. त्यामध्ये लहान 1 वाटी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे चांगले तेलामध्ये परतून घेते. शेंगदाणे तेलामध्ये चांगले तळले गेलेले आहेत. 4-5 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते त्यामध्ये टाकते. तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटही वापरू शकतात. हिरव्या मिरच्याही तेलामध्ये चांगल्या परतल्या गेलेल्या आहेत. 1 बटाटा मी चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकते. बटाटा चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामुळे तो पटकन शिजतो. बटाटाही तेलामध्ये चांगला परतून घेते. आपण जेव्हा उपवासाला साधी भगर बनवतो ना त्यावेळेला त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला आमटी बनवावीच लागते. पण जर तुम्ही ही फोडणीची भगर बनवली तर आमटी बनवायची काहीच गरज नाही. बटाटे तेलामध्ये चांगले परतले गेलेले आहेत. त्यामध्ये मी अर्धी चमची मीठ घालते. ही भगर खूपच झटपट होते. सर्व तेलामध्ये चांगलं परतलं गेलेलं आहे. त्यामध्ये मी गरम पाणी घालते. ही भगर तुम्हाला कशी हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. मला जास्त शिजलेली मऊसूत भगर आवडते त्याकरिता मी पाणी थोडं जास्त घातलंय. पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये भगर टाकायची आहे. मी सर्व भगर त्यामध्ये टाकून घेते. भगर टाकल्यानंतर मीडियम गॅसवर मी भगरला शिजू देते. भगर ही पटकन शिजत असल्यामुळे थोड्या थोड्या वेळाने चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे. भगर शिजत आहे तोपर्यंत मी 1 लहान वाटी शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकते. शेंगदाण्याचं कूट घेताना जाडसरच घ्यायचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीनं फोडणीची भगर करून बघा, खूपच चविष्ट होते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. भगर ही शरीराला खूपच उपयुक्त आहे. भगर खाल्ल्यामुळे हाडे तर मजबूत होतातच पण वजनही नियंत्रणात राहते. भगरीमध्ये कॅलरीज कमी व फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्यागत वाटते व लवकर भूक लागत नाही. उपवासामुळे तुम्हाला जर अशक्तपणा आला असेल तर भगर खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. भगर इतकी बहुगुणी आहे की तिचा आहारामध्ये नक्की समावेश करावा. भगर ही छान मऊसूत शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. झटपट होणारी फोडणीची भगर तयार आहे.